अपक्ष उमेदवार उभा राहिले। मित्रांनो, या मतदारसंघात एकूण 32 उमेदवार उभे आहेत। या भोकरदन जाफराबाद तालुक्यात एकूण 3,28,000 मत आहे। जर 32 उमेदवाराला 10,000 मत पडले तर एकूण किती मत होतात? 3,20,000 होतात। एका उमेदवाराला जर 10,000 मत पडले तर 3,20,000 मत होतात। आपल्याला निवडून यासाठी फक्त 15,000 मत लागतात। आपल्या मातंग समाजाचे एकूण 22,000 मत। या 22,000 मतांनी जर एका माणसाला, एका मित्राला, एका नातेवाईकाला, एका इतर जातीच्या माणसाला जर म्हणलं की माझ्यासाठी आम्ही आतापर्यंत 75 वर्ष तुम्हाला मतदान केलं, आमच्यासाठी एकदा कैलास भाऊला एक मतदान मारून बघा या भोकरदन तालुक्याचं काय होतं। मित्रांनो, 22,000 गुणिले 2 करा, 66,000 मत होतात। आणि हे मत घेण्याची ताकद या माझ्या समाज बांधवात माता भगिनीमध्ये आहे। आणि या निमित्ताने सांगू इच्छितो, मी या दोन्ही पक्षामध्ये राहिलेलो आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा बघितलेली आहे आणि मी भारतीय जनता पार्टी सुद्धा बघितलेली आहे। या दोन्ही दानव्याला मला विकत घ्यायची ताकद नाहीये। तुमच्यासाठी स्वाभिमानानं मी नंगा नाहीये। मी कोणाचे 2-5 लाख घेणारा माणूस नाही, कार्यकर्ता नाहीये। हे तुमच्यासाठी, तुमचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी, तुमचा हक्क जागृत ठेवण्यासाठी मी या विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून उभा राहिलो आहे। जर प्रत्येकानं 2-2 मतं घेतले तर निश्चितपणाने 66,000 मतं घेऊन सगळ्यात जास्त मताने या मतदारसंघात निवडून येईल, ही गॅरंटी, ही ग्वाही तुम्हाला मिळते। राहिला विषय सांगतात की आम्ही भोकरदन जाफराबाद तालुक्याचा विकास केला। ठीक आहे, तुम्ही विकास केला असेल, पाणी आणलं, शेतकऱ्याला योजना दिल्या, रस्ते केले, पण माझ्या मातंग समाजाचं आजही कुणाचं घर तसंच आहे। या जुन्या मातीच्या विटा तशाच आहे। या वालसा गावामध्ये बघून घ्या। चला माझ्या बरोबर भोकरदन जाफराबाद मतदारसंघात फिरूया। मातंग समाजाच्या वस्त्यामध्ये अजून उघड्यास नाल्या आहे, तसंच गाडीचं साम्राज्य आहे। सांगा काय परिस्थिती आहे? 75 वर्ष अगोदर आम्ही मतदान केलं होतं आणि आजही मतदान करतोय। आमच्यामध्ये बदल काय झाला? कोणता विकास सांगताय? कशाचा विकास सांगताय? खऱ्या अर्थानं आपला विकास करायचा असेल, खऱ्या अर्थानं आपला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास करायचा असेल तर आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे। मित्रांनो, मला विधानसभेत पाठवा। मुख्यमंत्र्याची कॉलर धरून जर आरक्षणाचं उपवर्गीकरण घेतलं नाही तर नावाचा कैलास पाटील सांगणार नाही। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगते की मातंग समाज हा माझा हक्काचा मतदार आहे। मित्रांनो, या शरद पवारांनी सगळ्यात जास्त अपमान माझ्या माता भगिनीचा, बहिणीचा केलेला आहे। ज्या रमेश कदमाच्या मुलीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तिकीट दिलं, सगळ्या पेपरात छापून आलं, सगळ्या न्यूज चॅनेलला बातमी आली, सिद्धी कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी जाहीर। मित्रांनो, खरं सांगतो, माझ्या मातंग समाजाचा खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त जर अपमान जर कोणी केला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मला त्या शरद पवारचं नाव सुद्धा घेऊन वाटू लागलं। मित्रांनो, त्या मातंग समाजाच्या महिलेचं, त्या एका कन्येचं, ज्या मुलीचं अजून लग्न सुद्धा झालेलं नाही, त्या मुलीला उमेदवारी देऊन तिची उमेदवारी रद्द केली। किती विश्वासघात या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मातंग समाजाचा केला सांगा? का म्हणून त्या मुलीची उमेदवारी नाकारली? अरे घ्यायचं नव्हतं तर जाहीर करायची नव्हती, म्हणून हा निषेध आणि ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि या सरकारनं आरक्षणाचं वर्गीकरण केलं नाही, म्हणून या सरकारला जागा दाखवण्यासाठी मी खंबीरपणानं तुमचा आशीर्वाद घेऊन या निवडणुकीत उभा आहे। जर आपण एका ताकदीनं एकच मतदान घेतलं तर 66,000 मतं घेऊन या ठिकाणी निवडून येणार आहे। एवढंच मित्रांनो, तुम्हाला या निमित्तानं सांगतो, सर्वांना भुका लागल्या असतील, सर्वांनी प्रसाद घ्यावा ही कळकळीची विनंती करतो। आणि परत जाताना एकदा सांगतो, आपल्या मतदान करायला जात असताना 3 मशीन असणार आहे। 1 नंबरचं मशीन, 2 नंबरचं मशीन आणि 3 नंबरचं मशीन। आपण 2 नंबरचं जे मधलं मशीन आहे त्या मधल्या मशीनवरचं 2 नंबरचं बटन क्रिकेट खेळणारा माणूस याच्या समोरचं बटन दाबायचं आणि मला प्रचंड मताने विधानसभेत पाठवायचं, एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लवजी।